मॅचला सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. शिवशंभू आणि त्यांच्या अगेन्स्ट स्वर्गीय अनिकेत आर्यन प्रतिष्ठान हा संघ आपल्याला पाहायला मिळतो बा. इथे पहा पंचांचा सिग्नल. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात. धावांचा खरं तर श्री गणेश आपल्याला पाहायला मिळतो बा. बॉल तयार झालेत. पुन्हा एकदा पुढचा बॉल. ओ या वेळेला देखील लाईन पाहावी लागेल. अंपायर सांगतायत की हा देखील व्हाईट बॉल. एकता टीमचे संघनायक आमच्या कमिटीशी अंपायर संपर्क साधायचा आहे. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा पुढचा बॉल. या वेळेला पुन्हा एकदा पंच सांगतात की हा देखील व्हाईट बॉल. गोलंदाजाला इकडे भरपूर कसरत करावी लागते. सातत्यानं लगातारचा लागोपाठचा तिसरा व्हाईट बॉल त्यानं हाताळला. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. ओ लॉफ्ट केले. काय फटका सजवलाय. बॉल सरळ चाललाय. वन बॉल सीमा पार. धावा मिळतात 4. येतोय आर्यन स्पोर्ट्स क्लब ब्रँडेड चौकार. कमालीचा टाइमिंग होता. अगदी स्लॉट मध्ये हा बॉल होता आणि त्याला पार्किंग फ्लॉट मध्ये डिपॉझिट केलं. त्या रिझन मध्ये फिल्डर नव्हते. गॅप शोधला. पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा आता इथून मात्र बॅटर अनिकेत यांच्या माध्यमातून उचलला जातोय. अनिकेत खरं तर मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो, जाणला जातो आणि तेच मोठे फटके त्याच्या बॅटमधून आता येऊ लागलेले आहेत. पुढे सरसावत. बॉल बॅक ड्राईव्ह. फिल्डर आहेच आणि पुन्हा एकदा एकच आपल्याला पाहायला मिळणार. एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल. गोलंदाजी मार्क वरती वैभव आपल्याला पाहायला मिळतात आणि आता स्ट्राईकला जातील उमेश. पाहूया उमेश. उमेश साठी हा बॉल. फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. बॉलला उचलतील, फेकी करतील तोपर्यंत फक्त एकच धाव सध्या आपल्याला पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. 9 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. मॅन्डेटरी पहिला पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ सुरू आहे. बॉल तयार. यावेळेस हा बॉल लाईन पाहावी लागेल. पंच सांगतात की हा देखील व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग इनला अनिकेत ज्याच्याकडे प्रचंड ताकद आहे त्याला सध्या स्ट्रायकिंग इन वरती सध्या आपल्याला तो पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमन आतापर्यंत एक चौकार देखील आपण पाहिला आणि त्याच्याकडे कोणत्याही क्षणाला रौद्र रूप धाडस करण्याची क्षमता आहे. तर आक्रमकतेसाठी अनिकेत हा बॅटर ओळखला जातो. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. या वेळेला देखील शॉट सिलेक्शन अप्रतिम आहे. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल आणि फिल्डरची तिकडे शर्यत लागली. तिकडे फिल्डरनं मारली बाजी आणि या मुवमेंटला पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या जातात. सुरुवातीला जर का आपण पाहिलं तर बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज वैभवला भरपूर कसरत करावी लागली परंतु त्यानंतर त्यानं आता खूप चांगली लेंथ पकडली आहे. बॉल तयार. पुढचा बॉल. लाउट करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत आणि इकडे पहा इथे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदम धावफलकावरती बदल सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार झालेले आहेत. पुढचा बॉल. ओ याही वेळेला व्ही शेप मध्ये फटका सजवलाय. फिल्डर धावतात. मिड ऑनच्या रिझन मध्ये थोडासा फंबल झालं फिल्डर परंतु इकडे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती बदल. पहिलं षटक आता संपलंय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर रन्स आता आपण पाहतोय 14 धावा. 14 runs on the board. Loss of 0 wicket after 1 over complete.
राजन आपल्याला पाहायला मिळतात ओव्हर नंबर 2 मध्ये. पाहूया राजन यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार आहे. चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा. बॉल तयार झालेला आहेत. राजन ओव्हर नंबर 2 मधील पहिला बॉल. ओ राजनचा फुल टॉस होता परंतु ऑफसाईडला फटका खेळला. पुश करो खुश रहो ची भूमिका खरं तर बॅटरने वापरली. एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. आता स्ट्रायकर इन वरती खरं तर अनिकेत या बॅटरला आणलं जातं, ज्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. खरं तर त्याला आता स्ट्राईक दिली जाते. बॉल तयार. पप्पू दादा यांच्या वतीनं राजन या खेळाडूला सलग 3 विकेट आल्या तर 1,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. या वेळेला देखील इथे पहा 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जातात. त्यामध्ये एक धाव शॉर्ट आहे, एक धाव अपुरी धावली आहे, म्हणजे एकच धाव मिळणार. बॉलर आता पुन्हा एकदा राजन तयार होतात. पाहूया राजन यांच्या माध्यमातून पुढचा बॉल कशा रीतीने आता इथून हाताळला जाणार. बॉल तयार राजन. शिवशंभू या टीमचा ड्रेस कोड अप्रतिम आहे. फुलटॉस समोरच्या दिशेला, स्ट्रोक अप्रतिम आहे परंतु क्षेत्ररक्षक पहा अफलातून प्रयत्न त्यांचे राहिले परंतु तिकडे बॉलला फील्ड करू शकले नाही. बॉल सीमा पार. धावा मिळतात 4. अनकेतचा वार चौकार. ऍक्शन रिप्ले पहा. बॅटरसाठी मेजवानी होती. फुलटॉस बॉल खरं तर तिकडे लॉफ्ट केलं आणि 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. केडी दादा यांची संपूर्ण टीम, पीटीसी लाईव्ह, कॅमेरावर, कम्प्युटर ऑपरेटर प्रत्येकाने चांगले योगदान दिलं. राम भक्त सन्माननीय शैलेश दादा यादव यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालं. वेलकम, सहर्ष स्वागत आहे. बॉल तयार. पुढचा बॉल. बॉल तयार होतात. ओ पुन्हा एकदा फुल टॉस. ऑन साईडला टार्गेट केलंय. तिकडे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. दुसरा धावेचा प्रयत्न काय वेगानं धावला अनकेत आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावांसाठी आता धावधाव केली जाते. 2 धाव्याच्या मदतीनं आता धावफलकावरती रन्स आपण पाहतोय 22 धावा, 22 रन्स. बॉलर राजन पुन्हा एकदा तयार होतात. फुल प्लेस मध्ये बदल केले जातात. क्षेत्रक्षणाची व्यूह रचना आपल्याला पाहायला मिळते. राजन यांचा पुढचा बॉल. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. स्पीड साऊंड ऑफ द बॅट. बॉल हवेत. कॅच ड्रॉप झाली परंतु शर्तीचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले फिल्डरच्या माध्यमातून परंतु त्यांना अपयश मिळालं. परंतु प्रयत्न लाजवाब होते. प्रयत्नांनी परमेश्वर असं म्हटलं जातं. कोशिश करणं वालो की कभी हार नाही होती असं सुद्धा म्हटलं जातं आणि तिथे पहा जबरदस्त एफर्ट दिले फिल्डरनं. पुढचा बॉल. आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणारा राजन यांच्या माध्यमातून त्यांच्या स्पेल मधील खरं तर हा शेवटचा बॉल. राजन तयार होतात. पुन्हा एकदम या वेळेला थोडेसे शफल झालं. तिकडे पहा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. फेकी चुकीच्या एंडला दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ आता संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर आता गुणतालिकेवरती एकूण रनसंख्या आपण पाहतोय 25 धावा, 25 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. 25 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात.
यानंतर विनर विनर सामना सध्या आपल्याला पाहायला मिळणार. ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज वैभव आपल्याला पाहायला मिळतात. वैभव यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. पहिलं षटक खरं तर या मॅचचा हाताळत असताना थोडासा मार बसला आणि त्यानंतर पुन्हा एकदा कॅप्टननं खरं तर त्यांच्यावरती जबाबदारी दिली. वैभव तयार झाला. ओव्हर नंबर 3 मधील हा पहिलाच बॉल. पंत सांगतायत की हा वाईट बॉल. ओव्हर नंबर 3 ला सुद्धा व्हाईट बॉलनं सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. राऊंड विकेटनं कोण बनवून अँगल बनवून खरं तर गोलंदाजी करण्यासाठी तयार झाला बॉल वैभव. पुढचा बॉल वैभवचा. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला. फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट. सिंगलच मिळणारा. सिंगल वरती इकडे शांत राहावं लागणारा. मागील मॅच विनर आणि या मॅच विनर यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत. तो जिंकलेल्या संघाने कुठेही जायचं नाहीये. बॉल तयार. पुन्हा एकदम पुढचा बॉल. याही वेळेला लॉट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. तिकडे कव्हर पॉइंट रिझर्व मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. इकडे सुद्धा एकच धाव आपण पाहतोय. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा गुण तालिकेवरती बदल सध्या आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार. पुढचा बॉल. यावेळीला देखील लाईन पाहावी लागेल. पंचांचा सिग्नल. बॅटर आउट. विकेट आली आहे. क्लीन बोल्ड आणि बॅटर आता इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चला एकता संघाचे संघनायक आपल्याला विनंती असेल की आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. एकता संघाचे संघनायक आपल्याला विनंती असेल की आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये इंटर होतो. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हर्ष मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. पुन्हा एकदा आपण वेलकम करूयात आमचे समालोचक मित्र विकी नांगरे पाटील सरांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सरचे स्वागत आहे. काल दिवसभरामध्ये चांगली साथ त्यांनी आम्हाला दिली आणि आजच्या दिवसभरामध्ये सुद्धा त्यांचा आवाज आपण खरं तर ऐकणार आहोत. बॉल तयार. पुन्हा एकदा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणारा. वैभवचा हा बॉल इनफिल्डच्या वरनं. वाव काय फटका सजवलाय. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल सरळ चालला. बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. धावा मिळतात 4. येतोय आर्यन स्पोर्ट्स क्लब ब्रँडेड चौकार. नेत्र दीपक फटका होता. पुन्हा पुन्हा पाहावासा वाटणारा हा फटका. डोळ्यामध्ये साठवून ठेवणारा असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा. वैभव वरती आक्रमण केले जाते. धावफलकावरती धावा झाल्यात 28 धावा. 28 मध्ये 4 ऍड केल्यानंतर 32 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. बॉल तयार. पुढचा बॉल. ओ यावेळेला पहा चौकार आल्यानंतर गोलंदाज वैभवचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. शांत ठेवलं. डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजी वैभव. पुन्हा एकदा बॉल तयार झालेत वैभव. पुढचा बॉल. थांबतात. वेळ घेतात. वैभवला माहिती आहे माझा प्रत्येक बॉल हा माझ्या टीमसाठी भरपूर इम्पॉर्टंट असणार आणि पहा तो आता चांगली गोलंदाजी करतो. पुढचा बॉल. ओ फुलटॉस. लोअर फुलटॉस स्वीप केलंय. तिकडे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये आणि या मुवमेंटला एक धाव आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीनं षटक आता संपलंय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 33 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतो. एक गडाच्या मोबदल्यात आमचे गोलंदाज साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. क्रिकेटचे भरपूर मोठे ते चाहते आहेत आणि या व्यासपीठावरती त्यांचं सुद्धा शुभ आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अब्दुल दादा गोलंदाज. शेवटचे 6 बॉल आता शेष आहेत. पाहूया आता या 6 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत.
गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सध्या आपण पाहताय अभिजित तावरे बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत. खरं तर या क्रीडांगणावरती चिमुकल्यांची भरपूर साथ ही प्रत्येक खेळाडूला मिळत असते आणि सातत्यानं चिमुकले याच क्रीडांगणावरती सराव करत असतात. म्हणूनच इथूनच तुम्हाला उद्याचे कृष्णा लक्ष्मण सातपुते, योगेश पेनकर, फरदीन काझी याच क्रीडांगणाच्या माध्यमातून मिळणार आहेत आणि चिमुकल्यांनी सकाळपासूनच हजेरी लावलेली आहे या स्पर्धेला. चला वेळ कमी घ्या. अंपायर तिकडे सांगायचं खेळाडूंना आयोजकांनी इतकं सुंदर आयोजन आपल्यासाठी आणलंय, परंतु तुम्ही जर आयोजकांना सहकार्य केलं तर आणखीन चांगलं आयोजन हे वाटणार. त्यामुळेच की काय तुम्हाला फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. शिवशंभ संघ ओ इथे पाहावं लागेल. बॅटची आतली कडा विकेट आली आहे, विकेट मिळाली आहे आणि बॅटर बाद झाला. विकेट आल्यानंतर शिवशंभू पॅव्हिलियन मधून टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्ट्यांचा आवाज झाला. त्यांची सुद्धा फॅन फॉलोइंग मोठी आहे. आज एक जबरदस्त रंगाच्या जर्सीमध्ये जी पिंक कलरची जर्सी आहे ती घालून शिवशंभू संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि भरपूर चांगली ती जर्सी आहे. आज संपूर्ण शिवशंभू संघ मैदानाच्या आतमध्ये एकाच जुटीनं आणि त्यांच्या माध्यमातून एकीचं बळ या मॅच मध्ये दाखवलं जाते. गोलंदाजाचं आपण कौतुक करूयात. अभिजित पहिलाच बॉल हाताळत असताना खरं तर त्यानं विकेट मिळवून दिली. चला इतका वेळ घेऊन कसं चालेल. शिवशंभू टीम फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. ओ पुन्हा एकदा बैठक मारायचा होता आणि इथे जर का आपण पाहिलं तर पुन्हा एकदा शांत ठेवलं. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, जबरदस्त गोलंदाजी. अभिजित डेथ ओव्हर मध्ये खरं तर बॅटरला शांत ठेवण्यामध्ये ते यशस्वी होत आहेत. पुढचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेला, सीधी बॅट, नो बकवास. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच तिकडे आता पडताळणी करतात आणि आलाय बिग 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 सिक्सर, षटकार. काय फटका सजवलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं जाते. समोरच्या दिशेला खरं तर या 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. बॅटर तुषारच्या बॅटमन षटकार आपण पाहिलात. पुन्हा एकदा बॉलर अभिजित तयार होतो. पुढचा बॉल पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न झाला. तिकडे पहा क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावताय. शॉर्ट मिड विकेट रिझर्व मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि या मुवमेंटला एकच धाव मिळणार. एका धावेच्या मदतीनं आता बॅटिंग करत असताना संघाच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 40 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. ओ याही वेळेला स्कूप करायचं होतं, रनआउटची संधी, परंतु इकडे धाव कंप्लीट करत असताना बॅटर थोडासा कमी पडलाय. विकेट आली आहे रनआउटच्या माध्यमातून आणि बॅटर बाद झालेले आहेत. चला न्यू बॅटर धावतच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. नवीन खेळाडू शेवटचा एक बॉल शेष आहे. पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणारा. गोलंदाज अभिजित तयार होतो. टार्गेट सेट करणारा हा बॉल पहिल्या सत्रातील. ओ लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. खूप चांगला झेल तिकडे मात्र कॅरी केला. विकेट आली आहे. पहिल्या सत्राचा खेळ आता संपलाय. धावफलकावरती धावा झाल्या 3 गडी बाद 40 आणि विजयासाठी आता 41 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. पाहूया आता या 41 धावा कशा रीतीने कंप्लीट केल्या जाणार, कशा रीतीने या धावांचा इथून मात्र पाठलाग केला जाणार, हे सारं आपल्याला दुसऱ्या इनिंग मध्ये पाहायला मिळणार. आणि खरं तर ज्या पद्धतीने दुसरी इनिंग स्टार्ट होईल, पुन्हा एकदा आपण व्हॉइस ऑफ कळंबोली अर्थातच या परिसरातील एक नामवंत समालोचक अर्थातच विकी नांगरे पाटील सरांना या दुसऱ्या डावामध्ये आपण ऐकणार आहोत.
सेवक आत्माराम नामदेव पाटील यांचे सुपुत्र रोहनदादा पाटील आणि प्रजेशदादा पाटील यांच्या माध्यमातून आणि आर्यन स्पोर्ट्स क्लब यांच्या भरपूर अशा मेहनतीतून साकारली गेलेली सुंदर अशी जबरदस्त टुर्नामेंट आज या स्पर्धेचा दुसरा आणि अंतिम दिवस. दुसऱ्या फेरीतील ही पहिल्या फेरीतली ही दुसरी लढत आपण पाहू शकाल. शिवशंभो विरुद्ध स्वर्गीय अनिकेत आणि आर्यन प्रतिष्ठान या दोन संघांदरम्यान, जिथे पहिल्या इनिंग मध्ये चांगली गोलंदाजी शिवशंभो संघाची राहिली, परंतु शिवशंभो संघाचे तेज तर्रार गेंदबाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं धीरज पवार यांचं षटक आज आपण सर्वांनी मिस केलं. वैभव सूर्यवंशीचं पाचारण करण्यात आलं. पहिल्या आणि तिसऱ्या षटकासाठी वैभवने चांगली गोलंदाजी केली, परंतु एक्स्ट्राज भरपूर त्या षटकामध्ये बघायला मिळाले. या सर्व गोष्टींचा आढाखडा घेत मित्रांनो 40 धावा बनवल्या अनिकेत आणि आर्यन स्पोर्ट्स या संघाने आणि 41 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. या धावसंख्येचा पिछा करण्यासाठी सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे आपण पाहाल यंग टॅलेंट, यंग ब्रिगेड आणि विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे वैभव सूर्यवंशी, आणि त्याच्या विपरीत आपण पाहिलं तर नक्कीच एक अनुभवाने भरलेला पूर्णपणे खेळाडू, तर तो म्हणजेच दिनेश भोईर, माफ करा. दिनेश भोईर आणि आपण पाहू शकाल वैभव सूर्यवंशी सलामीवीर फलंदाजांची जोडी. आणि गोलंदाजीच्या बोल्यावरती आपण पाहिलं तर सध्या आपण छाप सोडली जाते ज्या खेळाडूच्या माध्यमातून. काळभैरव कळंबोली संघ ग्रामीण मध्ये जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा हा खेळाडू मित्रांनो जबरदस्त प्रदर्शन दाखवतोय असा तुषार जळे आपण पाहू शकाल गोलंदाजीच्या बोल्यावरती. ऑल सेट फॉर द रनचेस, गेम ऑन. चला, पंचांचा इशारा, ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज, परंतु वैभव कॅप थोडीशी लूज आहे. प्रत्येक गोष्टीचा आराखडा मित्रांनो घ्यावा लागतो. क्षेत्ररक्षणाची पाहणीशा केली जाते आणि पुन्हा एकदा आपल्या बॅटिंग स्टान्स वरती तयार. हलकासा लेग स्टिक आणि मिडल स्टिकचा स्टान्स ऑन साईडच्या दिशेने. शरीर मित्रांनो झुकलेलं आपण पाहू शकाल. पहिलाच बॉल रिव्हर्स आहे, तडाखा दिला मित्रांनो, चपराक लगवली आहे आणि इथे दाखवलं की आम्ही तयार आहोत या रनचेससाठी. पहिल्या बॉलवर चौकार. तर नक्कीच पहिलाच चेंडू मनसुबे उद्ध्वस्त केले. चौकार ह्या चेऑफ बॅटसाठी तयार नव्हता मित्रांनो. गोलंदाज तुषारचा प्रयत्न होता गुडलॅन स्पॉटवरून चेंडूला उसळी देण्याचा. सर्व काही घडलं, परंतु त्याला कळालंच नाही की कधी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. स्टान्सला ओळखलं गेलं नाही आणि त्या प्रकारचा फटका मात्र मैदानावरती जरूर खेचण्याचा प्रयत्न आणि यश देखील मिळत आहे. ते फलंदाज वैभव सूर्यवंशी याला एक चांगली सुरुवात पहिल्या चेंडूवरती फलंदाज वैभवच्या माध्यमातून. पुढचा बॉल लोअर फुल टॉस आहे. कार्पेटच्या साहाय्याने बॉल लॉंग ऑफला ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी कल्पेश मोहिते पैकी थोडीशी खराब होती. पहिलाच मी म्हणेल मॅच आहे. बॉडी थोडीशी स्टिक आपण पाहू शकाल. एक धाव मिळतीये. मोठा फटका आला, सिंगल आली, स्ट्राईक रोटेट झाली आणि यावेळेस सलामीवीर फलंदाज पूर्णपणे अनुभवाने परिपक्व असणारे खेळाडू म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते दिनेश भोईर सध्या आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंड वरती येत असताना. पाहूया, एकीकडे अनुभव आहे, एकीकडे यंग टॅलेंट आहे. दोन्हीचं मिश्रण कशा प्रकारे शिवशंभो संघाला लाभदायी ठरतंय. यावर्षी एक चांगली संघ बांधणी पाहायला मिळतीये शिवशंभो संघाच्या माध्यमातून. यावेळेचा बॉल क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या खाली येईल तोपर्यंत संदेश चौधरी मित्रांनो तिथे आहेत. तोपर्यंत बॉलला उचलतील, फेकतील. एक धाव वेगाने इथे पूर्ण केली जाते. एका धाव्याने फलंदाज दिनेश देखील स्वतःचे खातं खुलं करतात 1-0, तर टीमला मात्र घेऊन जात आहेत 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 6च्या घरात. तर रॉयल स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघाला विनंती असेल की आपण टॉससाठी संपर्क साधायचा आहे. यानंतर विनर विरुद्ध विनर ही मॅच खेळवली जाईल. मित्रांनो, भरपूर साऱ्या मोठ्या मोठ्या स्पर्धा सुरू आहेत आपल्या पंचक्रोशीमध्ये आणि आपल्या कळंबोलीमध्ये इतकं टॅलेंट ठासून भरले ना की कळंबोलीच्या खेळाडूंशिवाय कोणती स्पर्धा यशस्वी होऊ शकत नाही. आणि याच मोठ्या मोठ्या स्पर्धा आज आपले भरपूर खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. तरी सर्वांना विनंती की आपण एकमेकांना सहकार्य करायचं आहे. आपलेच खेळाडू आहेत, आपले खेळाडू गाजतील तर कळंबोलीकरांचं नाव होणार. मित्रांनो, तुम्ही कुठेही जा, रायगडमध्ये जा, कुठेही जा, मन्नी शर्मा नाव निघलं की म्हणतात कळंबोली नाव निघलं की आपसुक रॉयल कळंबोली नाव निघतं, मन्नी शर्मा नाव निघतं. हल्ली आपण पाहिलं तर परेश कडके हे नाव निघायला लागले, रामदास मानवर हे नाव निघायला लागलंय. म्हणजे खेळाडू आहेत मित्रांनो. तुमच्या कॉलेजमध्ये, तुमच्या शाळेमध्ये, तुमच्या वर्गामध्ये तुम्ही सांगाल ना मी कळंबोलीचा आहे, तर नक्कीच तुमची ओळख सर्वप्रथम क्रिकेटमुळे होते आणि खऱ्या अर्थानं ती अभिमानास्पद गोष्ट असते. त्यामुळे सर्वांना सांगेल आपल्या इंटर कॉलनी स्पर्धा आहेत, सर्व खेळाडूंना आपण सहकार्य करायचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून पुढची मॅच ही विनर विरुद्ध विनर खेळवली जाणार आहे. या गोष्टीची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे.
तर पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर चांगलं मी म्हणेल कमबॅक करण्याचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय. 11 धावा आलेल्या आहेत 5 चेंडूंमध्ये. तुषार जळे चांगलं कमबॅक करणारं षटक मैदानावरती हाताळत असताना नक्कीच आपण त्याला पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजचा, ज्या शेवटचा चेंडू असावा या षटकाचा, विकेटच्या शोधामध्ये असेल फलंदाज गोलंदाज तुषार. पाहूया दिनेश भोईर कशा प्रकारे आक्रमण करतायत त्यावरती. खराब चेंडू आहे, खराब चेंडू होता मित्रांनो यावेळेस, परंतु टाइम करता आला नाहीये. चेंडू बाट मध्ये इथे आपण पाहिलं तर नक्कीच चला पंच दोघं एकमेकांशी विचार विनिमय करतील काय घडलंय. चला षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि टीमची धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती तर झाली ती मात्र बिनगडीबाद 11. 41 धावांचा पिछा करत असताना 11 धावा धावफलकावरती, म्हणजे एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल शिवशंभो संघाची. नेहमी मित्रांनो फॅन फॉलोअर्ससाठी ओळखला जाणारा शिवशंभो संघ आज आपण पाहिलं मित्रांनो त्यांच्या पवेलियनकडे पाहिलं ना असं वाटतं आपण राजस्थानला आलोय की काय. राजस्थान मधल्या जयपूर सारखं झालंय. पिंक सिटी तयार केली आहे शिवशंभो संघाच्या पाठीराख्यांच्या माध्यमातून. आणि हा जल्लोष आज अपेक्षा असेल की अगदी शेवटच्या संध्याकाळपर्यंत अशाच प्रकारचा असावा. आज एका वेगळ्या उत्साहासह, वेगळ्या एनर्जीसह आणि वेगळ्या ताकदीसह आज शिवशंभो संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि एका वेगळ्या रणनीतीसह देखील हा संघ उतरताना आपल्याला नक्कीच बघायला मिळतोय. तसंच आपण पाहिलं तर स्वर्गीय अनिकेत आणि आर्यन संघाबद्दल सांगायचं झालं तर मजबूत संघ बांधणी यावर्षी म्हणेल काही नवीन खेळाडूंचा समावेश देखील या संघामध्ये करण्यात आलेला आहे. कल्पेश मोहिते असतील, त्यानंतर तुषार जळे असतील. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहिलं तर साहिल जळे येत आहेत. साहिल जळे मित्रांनो या कळंबोलीतील हँडसम हंक मिस्टर कळंबोली आहेत ते. खऱ्या अर्थानं चॉकलेट बॉय देखील त्यांना संबोधला तर या विभागामध्ये ती साहिल जळे यावेळेस गोलंदाजीसाठी चांगली गोलंदाजी नेहमी त्यांची पाहायला मिळाली. ग्रामीण संघाकडनं खेळत असताना इंटर कॉलनीमध्ये देखील काही काळ त्यांनी क्रिकेट खेळलं, परंतु मागील 1 ते 2 वर्षांमध्ये त्यांना पण भरपूर मिस केलंय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पाचारण करण्यात आलेलं आहे स्वर्गीय अनिकेत आणि आर्यन या संघाच्या माध्यमातून. पहिलाच बॉल पॅड लाईनला आदळतो परंतु पंच सांगतायत इट्स मिसिंग ऑफ स्टंप. साहिलने मात्र चांगली सुरुवात केली आहे. एक स्वाभाविक गोलंदाज आहे मित्रांनो, चांगल्या लाईन लेंथ वरती गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो आणि तीच गोष्ट पहिल्या बॉलवरती पाहायला मिळाली. स्वर्गीय अनिकेत आणि आर्यन संघाबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो कळंबोली गावातील 2 नवयुवकांच्या नावाने हा संघ खेळवला जातोय. खऱ्या अर्थानं खूप हसतमुख आणि खूप चांगले व्यक्तिमत्व अनिकेत आणि आर्यन आपण पाहिले तर असं म्हटलं जातं जोची आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. काळाचा एक काळा दिवस कळंबोली गावावरती आला आणि 2 आसरे बोलते चेहरे आपल्यातून मात्र देव हिरावून घेऊन गेला आणि त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाखाली त्यांची आठवण कायम राहावी म्हणून या संघाच्या संघ मालकांच्या माध्यमातून संघाचं नाव बदलण्यात आलं आणि नक्की स्वर्गीय अनिकेत आणि आर्यन या संघाने हा संघ मात्र या नावाने हा संघ या मैदानामध्ये खेळू लागला. तर खऱ्या अर्थाने एक भावपूर्ण श्रद्धांजली या समालोचन कक्षाच्या माध्यमातून आयोजकांच्या माध्यमातून त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि घेऊन चलतो पुन्हा एकदा मैदानाकडे. जिथे साहिल जळेने मात्र निर्णय केलाय की मी कमबॅक करून देणार आहे, जी मात्र विश्वास दर्शवला गेलाय संघनायकांच्या माध्यमातून. अरविंद कडो भाया यांना आपण पाहू शकाल जे संघनायक आहेत या संघाचे आणि नक्कीच त्यांना साथ मिळते ती उमेश भोईर यांची. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू उमेश भोईर कित्येक सामने खेळू पडत संघासाठी आणि सध्या 1 ते 2 वर्षांपासून 40+ मध्ये देखील चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे. हलक्या हाताने बॉलला तटवलंय. 1 धाव तर पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? यस. दिनेश भोईर मित्रांनो फिटनेस फ्रीक आहेत. वयाची 40 ओलांडली तर काय झालं, अजून देखील सराव आहे, अजून देखील फिटनेस आहे आणि त्याच फिटनेसने मात्र 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत. ओळखलं की साहिल थोडीशी आक्रमक गोलंदाजी करतो आणि जेव्हा गोलंदाज आक्रमक ठरतो तेव्हा मैदानावरती तुमची विकेट टिकवणं गरजेचं असतं आणि तेच घडतं या षटकामध्ये. कोणत्याच प्रकारे मोठे फटके लगवण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. सिंगल डबलवरती विश्वास दर्शवण्याचं काम मैदानावरती होताना आपण नक्कीच पाहतोय आणि या डबलच्या माध्यमातून टीम मात्र जाऊन पोहोचतीये बिनगडीबाद 14 धावा धावफलकावरती. येणारे 15 चेंडू आणि अद्याप देखील 27 धावांची गरज आहे. 15 चेंडू 27 धावा 12चा अंतर आहे. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये कॅल्क्युलेशन म्हणजे 2 फटक्यांचं काम अजून देखील मॅचमध्ये शिल्लक आहे. हलक्या हाताने स्टिअर केले चेंडूला, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या खाली, इथे मात्र टॉम अँड जेरी. शेवटच्या क्षणाला मित्रांनो बॉल अडवला गेला. 3ऱ्या धावेची संधी, धोका होऊ शकतो दोन्ही एंडला.
लेझी लेझी क्रिकेट थोडंसं मित्रांनो स्वर्गीय अनिकेत आर्यन या टीमच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. आणि तेच कारण आहे की तिसरी धाव देखील वेगाने मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. या 3 धावांच्या मदतीने टीम मात्र जाऊन पोहोचते 27च्या घरामध्ये आणि माफ करा 17च्या घरामध्ये. आणि उर्वरित समीकरण आपण पाहिलं तर 14 चेंडू आणि 24 धावांची गरज. चला 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 शिवशंभो संघ मॅच थांबवू नका, मॅचचा मोमेंटम तोडू नका मित्रांनो. मॅच गरमागरमीची आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती कोणीच बक्षिसासाठी खेळत नाही. इथे लढाई प्रतिष्ठेची आहे. इथे जो जिंकतो ना त्याची चर्चा आठवडाभर होते. आणि आठवडाभर तुम्हाला चर्चेत राहायचं असेल, चांगल्या चर्चेत राहायचं असेल, कारण की हारतो त्याची देखील चर्चा होते, जिंकतो त्याची देखील चर्चा होते. तुम्हाला विजयाच्या चर्चेमध्ये राहायचं असेल तर या उन्हाच्या सत्रामध्ये तुम्हाला घाम गाळावा लागेल, मेहनत करावी लागेल. आणि ती मेहनत करत असताना हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये लगातारची ही दुसरी तिहेरी स्वरूपाची धाव आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनगडी बाद 20 धावा धाव फलकावरती. साहिल जळे चांगली गोलंदाजी जरूर करतोय, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जात आहे, परंतु क्षेत्ररक्षणाची हवे तशी साथ त्याला मिळत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. स्वर्गीय अनिकेत आर्यन संघ तुम्ही जे स्वप्न घेऊन मात्र या मैदानामध्ये उतरलाय त्या स्वप्नाला पूर्ण करायचं असेल तर मेहनत तुम्हाला इथे करावीच लागणार आहे. रिव्हर्स साडेम चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. दिनेशजी बोहीर यांचा प्रयत्न परंतु असफल ठरताना पाहायला मिळतोय, पूर्णपणे विफल ठरतोय. आणि नक्कीच 2 षटकांचा खेळतून समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावते धावसंख्या बिनगडी बाद 20. उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज. निम्मा प्रवास संपलेला आहे, निम्म पेट्रोल देखील संपलंय. अजून देखील निम्मा प्रवास गाठायचा आणि निम्म पेट्रोल शिल्लक आहे. म्हणजे या सरासरीने तुम्हाला बॅटिंग करायची, आणखीन काही नवीन करण्याची गरज नाहीये. आणि हे सांगण्यासाठी मित्रांनो आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये एक मास्टर माइंड खेळाडू धीरज पवार यांची एंट्री देखील होताना आपण पाहतोय. चला 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 शिवशंभो संघ ब्रेक संपवायचा आहे, ब्रेक संपवा. रॉयल स्पोर्ट्स क्लब संघ त्याला आपल्याला विनंती असेल की आपला संघनायक पाठवून द्यायचा आहे. रॉयल संघाचे संघनायक परेश खडके, तुषार शर्मा किंवा अक्षय सरोदे आपल्याला विनंती असेल की आपण त्वरित टॉससाठी मात्र आयोजकांशी संपर्क साधा. यानंतरची मॅच पहिल्या फेरीतील पहिल्या मॅच मधील विजेता संघ आणि या मॅच मध्ये जो संघ जिंकेल त्यांच्या दरम्यान, म्हणजे जो संघ इथून जिंकेल त्याला पुढची मॅच रॉयल संघासोबत खेळायची याची नोंद घ्यायची आपण सर्वांनी. धावसंख्या झाली आहे 20, येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज तुषार जळे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च झाल्या कारण की ते मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं. इथे क्षेत्ररक्षण पूर्णपणे खुलं झालंय. 5 क्षेत्ररक्षकांना आपण पाहू शकाल सीमारेषे लगत पेट्रोलिंग करताना. स्क्वेअर लेग तैनात करत आलेला आहे. मिड विकेट आणि कॉर्नरच्या मध्ये खेळाडू आहे. वाईडिश लॉंग ऑफ असेल, वाईडिश लॉंग ऑन असेल, लॉंग ऑफ असेल त्याच्यानंतर डीप पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. आणि 38 सर्कलचा विचार केला तर मित्रांनो एक्स्ट्रा कव्हर असेल, कव्हर असेल, त्याच्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन, डीप शॉर्ट फाईन लेग आणि एसटी रक्षकांसोबत खेळवली जाणारी ही लढत मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल फुल टॉस आहे. फुल टॉस चेंडू पूर्णपणे मिस केला, परंतु पंच सांगतात मिस केलाय कारण की हा वाईट बॉल आहे. अवांतरचा इशारा पंच करत असताना मैदानाच्या आतमध्ये विराज खानापूर यांना पण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यांचा संघ मित्रांनो पनवेल प्रीमियर लीग मध्ये सुपर 8 ची फेरी गाठतोय. या स्पर्धेमध्ये पहिली मॅच देखील जिंकतोय. खूप खुश असतील मित्रांनो आज ते. आणि या मॅच मध्ये खूप चांगली अंपायरिंग करत असताना पुढचा बॉल यावेळेस देखील त्याच प्रकारचा चेंडू आहे, त्याच धाटणीचा चेंडू, परंतु टप्पा किंचित आतमध्ये घेतला गेला. खूप चांगली गोलंदाजी आहे. तुषार जळे नेव्हर गोज फॉर अ विकेट. तुषार फक्त प्रेशर क्रिएट करतो आणि विकेट त्याला आपोआप मिळते. इथे अनुभवी खेळाडू काय सांगेल मित्रांनो इथे गोलंदाजी, कारण की आउटसाइड दी ऑफ स्टंप होते. उमेश भोईर यांचं म्हणणं आहे की तुम्ही रिव्हर्स स्वाईप साठी फिल्टर घेऊन खेळा. त्या प्रकारचा खेळाडू देखील तैनात करण्यात आलेला आहे, परंतु पोझिशन त्याची काय आहे ही देखील ठरली जात होती या बॉलवरती, परंतु कोणत्याच प्रकारचा बदलाव नाहीये. तुषार जळे कॉन्फिडंट आहेत. पाहूया त्या कॉन्फिडन्सने कशा प्रकारची गोलंदाजी या मैदानावरती करतायत. एक नवोदित खेळाडू आहे, खूप कमी वयामध्ये चांगला पेस, चांगली लाईन आणि चांगल्या लेंथवरती गोलंदाजी करताना आपण त्यांना पाहतो. यावेळेचा बॉल चूक घडली मित्रांनो, परंतु अरविंद कडव मित्रांनो नेहमी तटस्थ असतात, तत्पर असतात आणि नक्कीच आपण पाहिलं तर अलर्ट असतात आणि त्यांनी आपल्या टीमसाठी 3 धावा वाचवल्या त्या बॉलवरती.
हा चेंडू यष्टीरक्षकाकडनं तर निसटला होता, परंतु अरविंद कडव यांनी सांगितलं की मेरे से कैसे बच सकते हो. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव अडवली गेली, 3 धावा अडवल्या गेल्या, परंतु एक धाव मिळतीये. एका धावेने टीम पोहोचते 22च्या घरामध्ये. आणि पुन्हा एकदा अनुभवी खेळाडू दिनेश भोईर स्ट्रायकिंग एंड वरती. प्रयत्न करावे लागतील. चेंडू जर का डॉट होत राहिले तर प्रेशर वाढेल शिवशंभू संघावरती. आखूट टप्प्याचा बॉल आगळा वेगळा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, साहिल जळे चुकतायत. चेंडूला फॉलो करण्याच्या ऐवजी मित्रांनो चेंडूची थोडीशी वाट पाहत राहिले, परंतु शेवटच्या क्षणी सावरलंय आवरलंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो दिनेश भोईर यांच्यासाठी. तिसऱ्यांदा मी म्हणेल तिसरी धावा आणि कित्येक दुसऱ्या दुहेरी स्वरूपाच्या धावा त्यांनी पूर्ण केला. ही फिटनेस आहे मित्रांनो. आज आपण पाहिलं तर एखाद्या 18-20 वर्षाच्या पोराला लाजवेल इतकी सुंदर फिटनेस त्यांची आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली. पाहिलं त्यांनी मोठे फटके बॅटमधनं येत नाहीयेत आणि अशा वेळेस सिंगल आणि डबल्स वरती भर देण्याचं काम कुठेतरी त्यांच्या माध्यमातून नक्कीच होताना आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली बॅटिंग एक गुड ॲथलीट बॅटिंग आपल्याला मैदानावरती नक्कीच बघायला मिळते. पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशी मैदानाच्या आतमध्ये 9 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. अजून देखील या मॅचमध्ये 7चं अंतर. एक फटका तुम्हाला लगवायचा, कमीत कमी 2 चौकार किंवा 1 षटकार या मॅच आणि विजयाचं अंतर मात्र नक्कीच कमी करू शकते. पुढचा बॉल तुषार झळे. यावेळेस आडव्या बॅटने वेग भन्नाट आहे मित्रांनो, त्यामुळे चेंडू मिस टाइम होत आहेत. एक धाव. याला म्हणतात शिवशंभू संघाचं प्रेशर. हे प्रेशर आहे मित्रांनो मॅन इन पिंक्स, म्हणजे मात्र हातात आलेला चेंडू देखील पाडायला भाग पाडत आहे. ही फॅन फॉलोइंग असणं गरजेचं आहे. भारतीय संघ जेव्हा जेव्हा भारतामध्ये खेळलाय तेव्हा तेव्हा त्यांनी सांगितले की 20% कॉन्फिडन्स आमचा फक्त फॅन्समुळे वाढतो, आणि तेच इथं शिवशंभू संघासाठी थोडंसं मी म्हणेल जम्याची बाजू ठरताना या मैदानाच्या आतमध्ये नेहमी मोठ्या संख्येने त्यांची फॅन्स मैदानावरती राहिलेत. खूप मी म्हणेल क्रिकेटला धर्मासारखी जपणारी ही मंडळी आहे. हलक्या हाताने कट केलंय चेंडूला. एक धाव इथे आपण पाहिलीत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि येस चांगलं क्रिकेट मित्रांनो. या दोन्ही फलंदाजांनी ना आज मी म्हणेल दिलखुश बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवली आहे. अतिशय सुरेख अतिशय सुंदर बॅटिंग. चौकार मी म्हणेल फक्त पहिल्या षटकामध्ये आले होते 2 चौकार, त्यानंतर कोणत्याच प्रकारची बाउंड्री नाहीये. आणि धावफलक जर आपण पाहिलं तर 29 धावा आहे. 29 मधल्या 8 तुम्ही कमी करा, 21 धावा ह्या दोनही खेळाडूंनी धावून पूर्ण केलेत. म्हणजे 21 धावा काढण्यासाठी 21 वेळा धावलेत दिनेश भोईर आणि 21 वेळा धावलेत ते मात्र फलंदाज वैभव सूर्यवंशी. कौतुक करावं लागेल. 7 चेंडू 12 धावांची गरज. एक फटका या मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण करेल. एक डॉट चेंडू प्रेशर वाढवेल शिवशंभू संघाचं. बॉलर्स बॅक ड्राईव्ह पहिली वेगाने, दुसरी घेतली जाईल काय. स्ट्रायकिंग एंड कडे फेकी चुकीच्या एंडला झाली आहे आणि चुकीची झाली आहे का, परंतु नाहीये. पैकी अतिशय चुकीची संदेश चौधरी यांची, आणि तेच कारण मित्रांनो इथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही बॅटर्ससाठी होत्या मित्रांनो. तब्बल 23 धावा धावून पूर्ण या मैदानाच्या आतमध्ये केल्या गेल्यात. सहा चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. मॅच जर का बरोबरीमध्ये सुटली तर टॉस जिंकलेल्या संघाला विजयस्पद घोषित दिलं जाईल याची नोंद घ्यायची आपण. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. विनंती असेल पुन्हा एकदा मित्रांनो, रॉयल कळंबोली संघ आपण टॉससाठी यायचे. वारंवार आपल्याला कॉल केले जातात परंतु संघनायक नाहीये. ही मॅच संपल्यानंतर लगेचच आपली मॅच देखील आपल्याला खेळवायची आहे. त्यामुळे आपल्याला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी त्वरित आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. चांगली गोलंदाजांची देखील मानावी लागेल, कारण की कोणीच मोठा फटका देखील खेळून दिला नाहीये. परंतु स्कोर कार्डचा विचार केला तर 31 धावा आहेत. भरपूर काय शिकण्यासारखं मित्रांनो या मॅच मधून, कारण की क्रिकेट म्हटलं की प्रत्येकाला वाटतं चौकार आणि षटकार मला खेचायचे तरच धावा होतील, परंतु मित्रांनो असं नसतं. क्रिकेटमध्ये सातत्याने तुम्ही धावफलक जरी हालतं ठेवलं तरी तुम्ही एका सन्मानजनक स्थितीपर्यंत पोहोचू शकतात. या मैदानाची सरासरी जर आपण पाहिली तर प्रतिषेधक 10ची सरासरी आहे. फक्त 18 चेंडूंमध्ये 2 चौकार आहेत आणि 18 चेंडूंमध्ये यांनी ती 10ची सरासरी देखील मेंटेन ठेवली आहे. भरपूर नवोदित खेळाडूंना शिकण्यासारखी ही गोष्ट आहे की क्रिकेट मित्रांनो हा सिंगल डबलचा गेम देखील आहे. क्रिकेट हा सातत्याने खेळण्याचा खेळ आहे. क्रिकेट म्हणजे केवळ हाणामारी नव्हे, क्रिकेटमध्ये केवळ चौकार षटकार नव्हे, हे या मॅचने सांगून दिलं आपल्याला. तर यावेळेस अनुभव विरुद्ध अनुभव. उमेशजी भोईर आलेत गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल पाडल स्कूप करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये.
जे पहिल्या 3 षटकांमध्ये केलं ते या षटकामध्ये केलं तरी देखील तुम्ही मॅच जिंकू शकता. आणि अशा वेळेस एक आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे विफल ठरताना आपण पाहू शकाल फलंदाज दिनेश भोईर यांना. चेंडू शिल्लक आहेत आता 5 आणि धावा करायच्या 10. यावेळेस देखील कार्पेटच्या साह्याने खराब क्षेत्ररक्षण आहे मित्रांनो. हा चेंडू तुम्हाला पहिल्या अटेम्प्ट मध्ये गॅदर होणं गरजेचं होतं आणि तरच तुम्ही तिथून निर्धाव चेंडू कुठेतरी करू शकाल. या परिस्थितीला निर्धाव चेंडू येण्या फलंदाज बाद करण्याऐवजी जरी निर्धाव चेंडू आले तरी तुमच्या संघासाठी जमाची बाजू ठरू शकते. 4 चेंडूंचा काही शिल्लक आहे. धावफलकावरती 9 धावांची गरज आहे. परंतु इथे जर का आपण पाहिलं तर आता एका मोठ्या फटक्याचं काम या मॅच मध्ये. एक मोठा फटका नित्यांत गरजेचा तुम्हाला या मॅच मध्ये जर तुम्हाला ही मॅच जिंकायची असेल तर. तो फटका कशा प्रकारे लगवला जातोय, कोणाच्या माध्यमातून लगवला जातोय की उमेश भोईर त्यांना शांत ठेवतायत. यस, उमेश भोईर ही इज अन एक्सपिरियन्स प्लेअर मित्रांनो आणि अनुभव दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये चेंडू केलाय डॉट. 3 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि धावा करायच्यात 9. मित्रांनो ही मॅच तुम्हाला आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त मॅच, अफलातून मॅच मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. कारण की इथे प्रत्येकाने प्रयत्न केला परंतु जे प्रयत्न पुढच्यापेक्षा जास्त तो नक्कीच जिंकणार आहे. लगातार सिंगल डबल्स आपण पाहिले, मोठे फटके आले नाहीत. पहिल्या 3 सत्रामध्ये मॅच समसमान झुकलेली परंतु उमेश भोईरच्या या षटकाने ही मॅचचं समीकरण पूर्णपणे बदलवून टाकलं. अरविंद कडव पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत असताना काय लाजवाब मित्रांनो त्यांची क्रिकेटिंग ॲबिलिटी आपण म्हणू शकाल. हा चेंडू देखील खूप सुरेखरित्या अडवला जातोय. समीकरण बदलतंय. चेंडू शिल्लक आहेत 2, धावा करायच्यात 8. 2 चेंडू 8 धावा. मॅच होती कुठे आणि या परिस्थितीने मॅच आणली कुठे. शिवशंभो संघ चुकलं कुठं मित्रांनो. या षटकामध्ये काही वेगळे प्रयत्न करायला गेला हा संघ परंतु अजून देखील मॅच संपलेली नाहीये. या चेंडूवरती कमीत कमी 2 धावा आल्या तर मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण होऊ शकते. यावेळेचा बॉल ऑन साइडला वळवलाय. 1 धाव तर आलीये आणि वैभवने स्वतःकडे स्ट्राईक ठेवलीये. दुसरीचा प्रयत्न, दुसरी पण आली आहे मित्रांनो. तिसरी धाव मिळेल का? येस, इथे आपण तिसरीचा प्रयत्न. फेकी चुकीच्या एंडला झाली आहे. एक छोटीशी चूक तुम्हाला मॅचच्या नव्हे तर स्पर्धेच्या बाहेर जाऊन घेऊन जाऊ शकते. कारण की ते धावा आल्या 3 म्हणजे आता रन्स करायचे 5. 4 जरी केल्या तरी टॉसच्या आधारावरती शिवशंभो संघ जिंकू शकतो. ही एक धाव अतिशय महत्वाची होती मित्रांनो आणि ती तुम्ही सहज शिवशंभो संघाला दिली आहे. आता समीकरण बदललंय. आता षटकार नाही, आता चौकार लगवला तरी शिवशंभो संघ इथून जिंकू शकतो. मी म्हणेल होत्याचं नव्हतं झालं या बॉलवरती. कोण जिंकेल कोण हारेल हे अजून देखील कोणीच सांगू शकत नाहीये. परंतु मी म्हणेल एका बहादुरासारखे हे दोन्ही खेळाडू या मैदानाच्या आतमध्ये लढताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळालेत. एक चेंडू 5 धावांची गरज. 4 केल्या तरी मात्र शिवशंभो संघ जिंकू शकतो. वैभव सूर्यवंशी हा खेळ आता क्रिकेटचा नसून बुद्धिबळाचा आहे. कारण की ते गॅप पाहत असतील, कुठे चेंडू टाकायचा, कसा चेंडू टाकायचा या गोष्टीवरती विचार मात्र करत असतील हे दोन्ही खेळाडू. काय घडेल मित्रांनो, काटेकी टक्कर मुकाबला मैदानाच्या आतमध्ये. चला मॅच थांबू देऊ नका. प्रेक्षक इथे आतुर झाला मित्रांनो ही मॅच पाहण्यासाठी. ती मॅच थांबू देऊ नका. चौकार देखील चालेल या चेंडूवरती. या गोष्टी डोक्यात ठेवून मात्र क्रिकेट खेळावं लागेल. क्षेत्ररक्षणातली चूक किती महागात पडेल कोणत्या संघाला हे पाहणं गरजेचं. पहिल्या इनिंग मध्ये वैभव सूर्यवंशीने तब्बल 5 ते 6 वाईट चेंडू टाकले होते. तेच धावा इथे मात्र शिल्लक आहेत. काय घडेल या मॅच मध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. जल्लोष इथे शिवशंभो संघाचा. चला आतमध्ये कोणीच येऊ नका मित्रांनो. आतमध्ये कोणीच येऊ नका. आतमध्ये येऊ नका मित्रांनो प्लीज. तर जबरदस्त खेळी. चला शिवशंभो संघाचे संघनायक टॉस साठी सर्व